प्लीज बोर्डवर लक्ष असेल. 2.5 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न ऍक्टिव्हिटी बेस आलेला आहे. हा पहिला प्रश्न इकडे तुम्हाला दिसत असेल तर खालती इंग्लिश मध्ये पण पहिला दुसरा तिसरा ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न आपल्याला तो कंप्लीट करायचा आहे. आता ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन समजावून घेणार आहात, मग लिहायला वेळ देतो. क्वेश्चन नंबर 1, आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आपल्याला मराठीत शब्द आलेला आहे मुळाचे स्वरूप, इंग्लिश मध्ये आलाय नेचर ऑफ द रूट. बरोबर. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी b² - 4ac ची पहिली व्हॅल्यू दिलेली आहे 5. बरोबर. आणि b² - 4ac ची दुसरी व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे -5. पहिली +5 आहे आणि दुसरी कशी आहे -5. इकडे हे छोटं मी मुद्दाम मिनिमाइज केलंय, सगळं काही दिसत नाहीये तुम्हाला, कितपत दिसतं आय डोंट नो, पण तुमच्या वहीमध्ये आहे आधीचा लिहून घेतलेलं. इथे विचार करा, ही प्राइस शून्यापेक्षा मोठी आहे का छोटी आहे? पहिली 5 शून्यापेक्षा मोठा असतो का छोटा असतो? देयरफॉर ही जी प्राइस आहे डेल्टाची, ही शून्यापेक्षा कशी आहे? मोठी आहे. डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट, मराठीत विवेचक, हो का नाही? आणि ही जी दुसरी प्राइस आहे, ही दुसरी प्राइस कशी आहे? शून्यापेक्षा छोटी आहे, लहान आहे. बरोबर का नाही? मग तुम्ही वहीत लिहिलंय, या इथे बाजूला पण दिसतंय, जर किंमत शून्यापेक्षा मोठी असेल म्हणजे पॉइंट नंबर 2, शून्यापेक्षा किंमत मोठी असेल तर रूट्स कसे असतात? रिअल अँड अनइक्वल. म्हणजे इकडे जे इंग्लिश मध्ये आहे इथे शब्द आपल्याला टाकायचा आहे रिअल अँड अनइक्वल. हो ना? मराठीमध्ये वास्तव आणि कसे असमान. आणि हा -5 आहे. -5 म्हणजे शून्यापेक्षा छोटा, म्हणजे पॉइंट नंबर 3. मग अशा केसमध्ये आपण लिहिलंय रूट्स आर नॉट रिअल, वास्तव संख्या नाहीत. इकडे आपण म्हणणार नॉट रिअल. नॉट रिअल मराठीत वास्तव संख्या नाही. कारण पण कळालं का? मात्र आता तुम्ही जेव्हा वहीमध्ये लिहाल तेव्हा पहिल्यांदा हे जे मी लिहून दिलेलं आहे ना, हा पॉइंट आधी रेकॉर्ड करायचा आणि मग वहीमध्ये ऍक्टिव्हिटी काढून घ्यायची. आधी हा पहिला वरचा पॉइंट रेकॉर्ड करायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं काय आहे ते, आणि मग ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करायची. कन्सेप्ट लक्षात आली आहे? पॉइंट नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 त्यातला. आपल्याला मराठीत दिलंय मुळांची बेरीज, इंग्लिश मध्ये दिलंय सम ऑफ द रूट्स. मुळांची बेरीज म्हणजे अल्फा प्लस बीटा करे. सुरुवातीला सांगितलं होतं पहा, हे इथे हा पॉइंट शेवटचा खालचा, अल्फा प्लस बीटा, मुळांची बेरीज, हो का नाही? रूट्स ऑफ सम ऑफ द रूट ही किती दिली आहे? -7. अजून इकडे शेवटी काय दिलंय? मुळांचा गुणाकार. म्हणजे आपल्याला अल्फा बीटाची पण किंमत दिली आहे. अल्फा बीटाची किंमत किती आहे? 5, हो का नाही? तर आपल्याला काय विचारलंय? ते इक्वेशन काय असेल? ते इक्वेशन इथला शेवटचा पॉइंट आहे पहा, हा वाला शेवटचा पॉइंट, इकडचा शेवटचा पॉइंट. देयरफॉर द इक्वेशन इज मराठीत ते समीकरण पुढील प्रमाणे असेल. ते समीकरण पुढील प्रमाणे आहे किंवा असेल. बरोबर. काय इक्वेशन आहे ते आधी आपण आता इक्वेशन लिहून घेऊया. इक्वेशन काय पाल? इक्वेशन असं होतं मला वाटतं, x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू किती आहे? 0. बरोबर. मग आता याच्यात किमती टाकूया. देयरफॉर x² मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे? -7. मग अल्फा प्लस बीटाच्या जागी -7x, अल्फा बीटाच्या जागी अल्फा बीटाची किंमत, अल्फा बीटाची किंमत किती आहे? 5. मायनस मायनस काय होऊन जाईल? हा मायनस हा मायनस, मायनस मायनस प्लस झाला. अँड देयरफॉर x² + 7x + 5
इज इक्वल टू किती आलं 0. कळालं का? नक्की. म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी आहे या ठिकाणी तुम्हाला ते इक्वेशन लिहायचं आहे. आता जे आपलं इक्वेशन आलंय ते इक्वेशन तुम्हाला इकडे रेकॉर्ड करायचं आहे. x² प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0. मराठीमध्ये पण इंग्लिशमध्ये पण तसंच होतं, मराठीत पण तुम्हाला तेच इक्वेशन लिहायचंय. प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0. काही डाऊट? परफेक्टली क्लिअर? बरं, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी या प्राइसेस विचारल्या आहेत काही, की अल्फा प्लस बीटाची प्राइस किती आहे. कोणाची प्राइस विचारली आहे? पहा, मराठीत पण तेच होतं. अल्फा प्लस बीटाची प्राइस विचारली आहे आणि अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटाची प्राइस विचारली आहे. बरोबर ना? आधी कोणाची विचारली आहे? अल्फा प्लस बीटा आणि नंतर अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा. मराठीत पण तेच आलेलं आहे. पहा, क्वेश्चन नंबर 3. आधी काय करूयात, आपण इक्वेशन लिहून काढूयात. आधी आपण इक्वेशन घेऊ. इक्वेशन काय होतं आपलं? 2x² मायनस 4x प्लस 3 इज मायनस 3 सॉरी -3 इज इक्वल टू 0. बरोबर. आता काय करायचं, आधी एबीसीच्या प्राइसेस घ्यायच्या. कोणाच्या? एच्या, बीच्या आणि सीच्या. मग आता ए ची प्राइस किती इथे? 2. बी ची किती आहे? -4 आणि सी ची किती आहे? -3. बरोबर की नाही? या इथे सूत्र आहे पहा लिहून दिलेले. हे इथे सूत्र आहेत लिहून दिलेले. मग देअरफॉर अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा बरोबर उत्तर काय होतं? -b अपॉन ए होतं. बरोबर ना? -b अपॉन ए होतं. मग त्याच्या जागी त्या किमती टाकून उत्तर काढायची आहेत. दॅट्स इक्वल टू मायनस बी ची प्राइस किती आहे? -4 अपॉन ए ची प्राइस किती आहे? 2. सोडवू शकाल का तुम्ही? हे मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस. मग 2 ने 4 ला भाग दिला तर उत्तर किती येईल? 2 येईल का? याने याला डिवाइड केलं तर उत्तर किती येईल? 2. म्हणजे ही जी पहिली प्राइस आहे त्याचं उत्तर किती आहे? 2 आहे. हो का नाही? नंतर विचारलं काय त्यांनी? अल्फा बीटा. अल्फा बीटाचं सूत्र काय? सी अपॉन ए. सी ची प्राइस किती आहे? -3. ए ची प्राइस किती आहे? 2. 3 ला 2 ने भाग दिला जाऊ शकतो का? नाही. म्हणजे उत्तर काय राहील? तेच राहील. उत्तर तेच येईल इथे -3 अपॉन 2 आणि इकडे पण तेच येईल -3 अपॉन 2. कन्सेप्ट कळाली? करताय कंप्लीट? आधी हे जे मी सोडवून दिलेलं आहे हे लिहायचंय आणि मग नंतर वहीमध्ये ऍक्टिव्हिटी काढून घ्यायची आहे. सुरुवात कराल.